ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचं जग विज्ञानाचं युग आहे आणि ह्या विज्ञानाच्या युगामध्ये दररोज नवीन नवीन शोध लागत आहेत. बाजारामध्ये आणि अवतीभोवती आपण नाना उपकरणं आणि यंत्र पाहत आहोत. माणसांपेक्षा उपकरणाची गरज माणसांना जास्त झालेली आहे. आपण उपकरणं आणि यंत्र ह्यांच्यावर जास्त अवलंबून राहायला लागलेलो आहोत आणि अशा वेळेला प्रगतीसाठी आपण सुशिक्षित होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण उच्च शिक्षण घ्यायला आपली मुलं 7 समुद्राच्या पलीकडे गेलेली आहेत. आपण देखील आपली मुलं नामवंत मोठमोठ्या शाळेमध्ये घालतो आणि सुशिक्षित बनवतो. आपला विचार हाच असतो की सुशिक्षित बनल्यामुळे या जगाची प्रगती होईल आणि त्यांचा उद्धार होईल. परंतु जगाकडे जर एक दृष्टिक्षेप टाकला तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, चित्र विचित्रच दिसतं. कारण आज मनुष्याच्या दुःखाची पातळी वाढलेली आहे. आज मनुष्य नैराश्याच्या गर्तेतून जात आहे. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, वैफल्य आणि निराशेने भरलेला गृहस्थ क्षणाची सुख आणि शांती मिळविण्यासाठी विषय आणि वासना ह्याच्या आहारी चाललेला आहे. ड्रग्ज सारखे नशिली पदार्थ तो घेत आहे आणि ह्या सगळ्यांची लागण अबालवृद्धांना, छोट्यांना आणि मोठ्यांना झालेली आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सुशिक्षित होणं, चांगलं शिक्षण घेणं गरजेचं आहे. परंतु सुशिक्षित होत असताना सुसंस्कारित देखील होणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला संस्काराची गरज देखील आहे. शिक्षण फक्त जरी आपल्या डोक्यासाठी असलं तरी आत्म्यासाठी आणि हृदयासाठी, शरीराच्या आणि जीवनाच्या जडणघडणीसाठी संस्काराची गरज असते. आणि संस्कार म्हणजे काय? जे प्रभूने प्रेरित केलेले आहेत, जे देवाच्या आज्ञेवर अवलंबून आहेत, ज्या धर्माची शिकवणूक आहे त्याच्यामध्ये तत्व आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे संस्कार हे आपण आपल्या मुलांना, आपल्या बाळांना द्यायला हवेत. आणि मग माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपण पाहतो की कदाचित धनदौलत कमी असेल परंतु मनुष्य सुख आणि शांतीने राहू शकतो. आज सुशिक्षितांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. आज सुशिक्षित लोकांमध्ये, शिकलेल्या लोकांमध्ये कुटुंब व्यवस्था त्यांना कळालेली नाही. परिणामी घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि अशा वेळेला हे संस्कारच माझ्या प्रिय बंधू बहिणींनो आपल्याला जीवन जगण्यासाठी मदत करू शकतात. ख्रिस्त सभेने 7 पवित्र संस्कार दिलेले आहेत आणि त्या 7 संस्कारापैकी आज आपण बाप्तिस्मा ह्या संस्कारावर विचार विनिमय करणार आहोत. तर माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, बाप्तिस्मा संस्कार हा संस्कार म्हणजे ख्रिस्त सभेचं प्रवेशद्वार. त्याद्वारे आपण ख्रिस्त सभेमध्ये प्रवेश करत असतो. ख्रिस्त सभेचं सदस्यत्व आपल्याला मिळत असतं. त्याद्वारे आपल्याला प्रभूची ओळख होते आणि आपल्याला पवित्र आत्म्याची दानं आणि फळं मिळत असतात. होय माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, हा बाप्तिस्मा म्हणजे याचा अर्थ पाण्यात बुडविणे किंवा डुबविणे. आणि म्हणून ह्या संस्कारामध्ये प्रामुख्याने आपण पाणी वापरतो. हे पाणी माझ्या प्रिय बंधू बहिणींनो का वापरतो? तर प्रत्येक बाळ जन्माला येताना मूळ पापाचा डाग आणि कलंक घेऊन येत असतो. शरीराची शुद्धी करण्यासाठी आपण पाणी वापरतो आणि म्हणूनच सांकेतिक रूपाने आपण हे पाणी म्हणजे तो मूळ पापाचा डाग धुण्यासाठी आपण वापरतो. त्यानंतर जळती मेणबत्ती आपण ठेवत असतो. प्रभू येशू या जगाचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाप्रमाणे आपलं जीवन प्रकाशमान व्हावं. आपण इतरांच्या जीवनातील दुःख आणि काळोख दूर करावा म्हणून ही जळती मेणबत्ती असते. त्याचप्रमाणे या बाळाला सफेद कपडे आपण घालतो. सफेद कपडे, पांढरा रंग शुभ्रतेचं प्रतीक आहे. म्हणजेच आपण पवित्र जीवन जगावं म्हणून ख्रिस्त सभा आपल्याला सांगत असते. त्याच वेळेला नामकरण विधी देखील असतो. नामकरण विधी म्हणजे बाप्तिस्मा संस्काराच्या वेळेला बाळाला नाव देखील दिलं जातं. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे नाव सुलभ, सहज उच्चारण्यासारखं असावं. ते गुंतागुंतीचं नसावं. आपल्या संस्कृतीला शोभून दिसेल आणि सहज हाक मारता येईल असं साधं सोपं नाव ठेवावं. आणि धर्म आईबाप देखील असतात. धर्म आईबापाची गरज का? तर माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, बाळाच्या आई वडिलांना मदत करण्यासाठी असतात. ह्या बाळाची जडणघडण प्रभूच्या कृपेमध्ये व्हावी म्हणून त्या बाळाच्या आई वडिलांना मदत करण्यासाठी धर्म आईबाप देखील असतात. कॅथलिक पद्धतीमध्ये अनेक वेळेला आपण लहान बाळाला बाप्तिस्मा देत असतो, परंतु प्रौढ बाप्तिस्मा देखील घेऊ शकतात.
बाळाला, छोट्या बाळाला का बाप्तिस्मा दिला जातो? जरी त्याला कळत नसलं तरी त्याची पूर्ण जबाबदारी आई वडिलांनी उचललेली असते. आणि म्हणूनच आई वडिलांचं जीवन हे पवित्र जीवन असायला पाहिजे. आई वडील हे बाळाची प्रथम शाळा आहे. त्यांचं पवित्र जीवनाने तो माझ्या प्रिय बंधू बहिणींनो प्रोत्साहित व्हायला हवं, धार्मिक जीवन जगायला हवं. आणि म्हणूनच आई वडिलांनी बाप्तिस्मा आणि इतर संस्कार घेतलेले असतात. या सगळ्या संस्काराची माझ्या प्रिय बंधू बहिणींनो त्यांच्या जीवनामध्ये मेळ दिसून आला पाहिजे. बाप्तिस्मा संस्कारानंतर इतर जे संस्कार आहेत त्यासाठी त्यांची तयारी करायची असते. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ह्याने खुद्द बाप्तिस्मा घेतलेला आहे. देवाचा देवपुत्र असून त्याला बाप्तिस्माची गरज नसताना योहानाच्या हातून त्याने बाप्तिस्मा घेतलेला आहे, यार्देन नदीमध्ये घेतलेला आहे. कारण ह्या बाप्तिस्मा संस्कारानंतर आपण पाहतो तो त्याची सुवार्ता ह्या जगाला देण्यासाठी तयार होतो. आणि म्हणूनच हा बाप्तिस्मा संस्कार जो आपण घेतलेला आहे, तर माझ्या प्रिय बंधू बहिणो, आपण घेतलेली जी वचनं आहेत त्याचं स्मरण करून आपण खरं ख्रिस्ती जीवन जगायला हवं. तानक्रेडा निवस हा ब्राझीलचा राष्ट्रपती होता, परंतु माझ्या प्रिय बंधू बहिणो, जेव्हा तो आपल्या प्रचारासाठी फिरत होता, निवडणूक आलेली होती, तो म्हणाला छाती ठोकपणे की मला जर 5 लाख मतं माझ्या पार्टीकडून मिळाली तर मी राष्ट्रपती होणार आणि त्यासाठी देव देखील मला अडवू शकत नाही. 5 लाख मतांनी मी राष्ट्रपती बनू शकतो, त्यासाठी देव देखील काही करू शकणार नाही. आणि तो पुढे आपण पाहतो की 5 लाख मतं मिळतात त्याच्या पार्टीकडून. परंतु ज्या दिवशी तो पद स्वीकारणार होता त्याच्या 1 दिवस अगोदर तो आजारी पडतो आणि ह्या जगाचा निरोप घेतो. प्रियांनो, आपलं जीवन पवित्र जीवन असायला पाहिजे. संस्कारित जीवन हे प्रभुमय जीवन आहे, हे ख्रिस्तमय जीवन आहे आणि ते जगण्यासाठी प्रभू येशू आपल्याला बोलावित आहे. लोककृष्ण शुभवर्तमान अध्याय 12 ओवी 49 पासून आपण ऐकतो की प्रभू येशू छाती ठोकपणे सांगत आहे, मी या जगात आग लावण्यासाठी आलेलो आहे, मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. हा बाप्तिस्म्याची आग आपल्याला उबदार बनवणार आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणो, आपण अनेकांची जीवन प्रकाशमान करावीत म्हणून आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. त्यासाठी प्रार्थना करूया. आमेन.